जय श्रीराम मित्रांनो महाबीओसीडब्ल्यू अर्थात महाराष्ट्र राज्य बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळाकडे सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना मंडळाच्या माध्यमातून मोफत गृहोपयोगी भांड्याचा संच वाटप केला जातो, भांडी दिली जातात। मित्रांनो याच्यासाठी राज्यामध्ये जवळजवळ 5 लाख भांडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच्याच अंतर्गत आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की बऱ्याच मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांच्या माध्यमातून या भांडी वाटपासाठी आपली नोंदणी करून याच्यासाठी अर्ज करून या भांडी वाटपाच्या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला होता। परंतु याच्यावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणात भांडी वाटपाची नोंदणी झाल्यामुळे किंवा लाभार्थ्यांना देण्यासाठी भांड्याचे संच उपलब्ध नसल्यामुळे या भांडी वाटपाचा कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात आलेला होता। मित्रांनो नवीन जीआर नुसार याच्यामध्ये काही भांड्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्याच्यानुसार आता नवीन नोंदणी केली जात आहे आणि ऑनलाईन पद्धतीने सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराच्या माध्यमातून या गृहोपयोगी संचाची मागणी केल्यानंतर त्या बांधकाम कामगाराला हा गृहोपयोगी भांड्याचा संच दिला जात आहे। आणि मित्रांनो याच्यासाठी असलेलं संकेतस्थळ हे पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे। hikit.mahabocw.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून आता लाभार्थ्यांना या भांडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी आपला अर्ज करता येणार आहे। मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देण्यात आलेली आहे। या लिंक वरून तुम्ही या भांडी वाटपाच्या कार्यक्रमाच्या वेबसाईट वरती डायरेक्टली येऊन आपली नोंदणी करू शकता। hikit.mahabocw.in/अपॉइंटमेंट याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो या साइट वरती आल्यानंतर आपण पाहू शकता जर आपण यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असेल तर यात क्लिक करून आपण याची प्रिंट काढू शकता आणि नसेल तर आपला नोंदणी क्रमांक टाकून याच्यामध्ये नोंदणी करू शकता। नोंदणी क्रमांक टाकल्याबरोबर आपण जर भांडी यापूर्वी घेतलेली असेल तर आपल्याला या ठिकाणी अर्ज करता येणार नाही, त्याबद्दलची या ठिकाणी ऑप्शन दाखवली जाणार आहे। आणि जर आपण यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असेल तर नोंदणी क्रमांक टाकून आणि नोंदणीची दिनांक टाकून त्याची प्रिंट काढू शकता। आता जर आपण नोंदणी केलेली नसेल तर आपल्याला मात्र या ठिकाणी नोंदणी करावी लागणार आहे। यापूर्वी जर भांडे वाटपाच्या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला नसेल तर नोंदणी क्रमांक टाकल्याबरोबर आपला नोंदणीचा दिनांक, नूतनीकरणाचा दिनांक, मोबाईल नंबर, आधार नंबर, लाभार्थ्याचं जे बांधकाम कामगाराचं पहिलं नाव, वडिलांचं नाव, आडनाव ही सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाणार आहे। लाभार्थ्याची ते अर्जदाराची जन्मतारीख या ठिकाणी दाखवली जाणार आहे, वय या ठिकाणी दाखवलं जाणार आहे आणि याच्यामधून आपल्याला निवडायचं ते म्हणजे शिबिर। आता शिबिरामध्ये आपण पाहू शकता त्या जिल्ह्याच्या अंतर्गत असलेली जे काही शिबिरं असतील त्याची गावाची नावं या ठिकाणी दाखवली जातील। याच्यामधून ज्या शिबिराच्या अंतर्गत आपल्याला भांडे वाटपाचा लाभ घ्यायचा आहे ते शिबिराचं त्या गावाचं नाव आपल्याला या ठिकाणी निवडायचंय। गावाचं नाव निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अपॉइंटमेंट डेट निवडायची, ज्या तारखेला आपण कागदपत्रासह त्या ठिकाणी भेटणार आहोत ती डेट आपल्याला या ठिकाणी निवडावं लागणार आहे। अपॉइंटमेंट डेट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली कॅलेंडर दाखवलं जाईल। याच्यामध्ये ऑगस्ट असेल किंवा जे काही सुट्टीचे दिवस असतील ते लाल दाखवलेले, लाल तारीख सोडून आपण कुठलीही तारीख याच्यामध्ये निवडू शकता। याच्यामध्ये जी तारीख आपल्याला निवडायची तारीख निवडायची, याच्यानंतर याच्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंट वर प्रिंट करावरती क्लिक करायचंय। अपॉइंटमेंट प्रिंट करावरती क्लिक केल्याबरोबर आपली जी काही अपॉइंटमेंट आहे ही सक्सेसफुली सेव्ह होणार आहे। सेव्ह झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट काढण्यासाठी या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। आपण केलेला नोंदणी क्रमांक, त्याची तारीख, याच्यामधून आपल्याला किती भांडी मिळणार आहेत, त्याच्यानंतर आपल्याला कुठल्या ठिकाणी ती भांडी दिली जाणार आहे त्या शिबिराचा पत्ता आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे दिलेला आहे आणि त्या तारखेला हा अर्ज आणि इतर जे काही आपली सक्रिय नोंदणीच्या संदर्भातील कागदपत्र असतील किंवा आपले जे कार्ड वगैरे असेल ते घेऊन, आधार कार्ड घेऊन आपल्याला भांडी वाटपाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे। मित्रांनो बऱ्याच दिवसापासून हे संकेतस्थळ बंद होतं, बऱ्याच जणांना याच्या अंतर्गत अर्ज करायचे होते आणि हा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल विचारणा केली जात होती, तर याच्याबद्दलची एक महत्त्वाची अशी माहिती होती। आपण जर या योजनेचा अद्याप लाभ घेतलेला नसेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता। मित्रांनो या योजनेच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना, कोणता लाभ मिळणार आहे, कोणाला लाभ मिळणार आहे, याच्या अंतर्गत कोण पात्र असणार आहे किंवा कोणत्या कोणत्या भांड्याचा याच्या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे याच्याबद्दल यापूर्वीच आपण सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे। तो जीआर तुम्ही जर पाहिलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे, वरती सजेशन मध्ये सुद्धा त्याच्या संदर्भातील व्हिडिओ आहे। धन्यवाद।